चला, आय गेस लास्ट सेशन मध्ये काय होमवर्क दिला होता? काय होमवर्क दिला होता? न्यूक्लियोटाइड लिहायचे होते, बरोबर, राईट. ओके, अपेक्षा करतो की सगळ्यांनी लिहिले असतील. कोणी असं आहे का ज्यांनी लिहिलेलं नाहीये? कोणी आहे का असं? ऍज एक्सपेक्टेड. अजून? शाबाश, व्हेरी गुड, छान है ना. ओके, सो चला मग आज काय बघायचंय आपल्याला? आज पुढचा पार्ट बघायचा आहे, राईट. ओके, लास्ट सेशन मध्ये आपण काय बघितलं होतं? न्यूक्लियोटाइड. काय बघितला होता? न्यूक्लियोटाइड. आज आपल्याला काय बघायचंय? न्यूक्लियोटाइड पासन एक किंवा डायन्यूक्लियोटाइड कशी बनते, राईट. ओके, ट्रायन्यूक्लियोटाइड कशी बनते आणि टेट्रान्यूक्लियोटाइड कशी बनते, है ना. बेसिकली आपल्याला हे बघायचंय की आता आपण एक युनिट तर बघितला. का बघितला? एक युनिट बघितला. बट आता हा एक युनिट दुसऱ्या युनिट सोबत काय होणार आहे? जुडणार आहे. एक युनिट दॅट इज न्यूक्लियोटाइड काय होणार आहे? दुसऱ्या युनिट सोबत काय होणार आहे? जुडणार आहे. तर तो कसा जुडेल, राईट. ओके, हे आपल्याला या सेशन मध्ये बघायचं, राईट. बघा, तर सगळ्यांना एक बेसिक कॉन्सेप्ट तर माहिती आहे, दॅट इज ही शुगर आहे, राईट. ओके, आता शुगरच्या फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन आणि फोर्थ कार्बन. फिफ्थ कार्बन आपल्याला हे पण माहिती कुठं असेल? CH2OH, बरोबर. हा आपला काय असेल? पाचवा कार्बन असेल, राईट. ओके, आता आपल्या बेसिकली आपल्या न्यूक्लियोटाइडची जे काही रिक्वायरमेंट होत्या, दॅट इज पहिली रिक्वायरमेंट कोणती होती? पेंटोज शुगर, राईट. ओके, आता इथे पेंटोज शुगर आपल्याला बघायला भेटते, बरोबर. काय डाऊट येतपर्यंत, राईट. ओके, आता याच्यासोबत आपल्याला काय जोडायचं आहे? एक नायट्रोजन बेस. काय जोडायचं आहे? एक नायट्रोजन बेस. ऑब्विसली नायट्रोजन बेस कोणत्या कार्बन सोबत जोडेल? फर्स्ट कार्बन सोबत जोडेल, राईट. ओके, ना जस्ट इमॅजिन करा की मी हा जो नायट्रोजन बेस काढतोय हा काय आहे? सपोज प्युरिन आहे. काय आहे? काय आहे? प्युरिन आहे, राईट. ओके, ना आता मला सांगा या स्ट्रक्चरला आपण काय म्हणणार? न्यूक्लिओसाइड. काय म्हणणार? न्यूक्लिओसाइड, राईट. आता याच्यासोबत जर फॉस्फेट जोडला तर काय होईल? न्यूक्लियोटाइड. बघा, आता हा OH जो होता याच्या जागी काय आला? फॉस्फेट आला, बरोबर, राईट. ओके, आता एक युनिट झालंय, एक युनिट झालाय, बरोबर. महत्वाची गोष्ट क्रमांक 2 की शुगर आणि नायट्रोजन बेस दोन्हीकडे काय असतात? कार्बन प्रेझेंट असतात, राईट. ओके, मग आपण ज्या कार्बन बद्दल बोलतोय तो शुगरचा आहे का नायट्रोजन बेसचा? यांच्यामध्ये गडबड होऊ नये म्हणून आपण काय करतो? शुगरच्या कार्बनला काय देतो? नंबरिंग देतो आणि नंबरिंग वर आपण काय देतो? एक डॅश. काय देतो? एक डॅश. त्या डॅशला काय म्हणणार आपण? प्राईम. काय म्हणणार? प्राईम, बरोबर. मग मला सांगा हा पहिला कार्बन जो आहे याला मी काय लिहू शकतो? फर्स्ट प्राईम. काय लिहू शकतो? फर्स्ट प्राईम. हा दुसरा कार्बन जो आहे तो याला काय लिहिणार मी? सेकंड प्राईम. तिसऱ्या कार्बनला, चौथ्या कार्बनला आणि पाचव्या कार्बनला दुसरं गलती आहे, समजतंय? काय डाऊट आहे? आता बघा हा जो फिफ्थ प्राईम पोझिशन जी आहे, ओके, ही आणि 3 प्राईम पोझिशन जी आहे ही लक्षात ठेवणं महत्वपूर्ण आहे. काय? फिफ्थ प्राईम पोझिशन कार्बन आणि थर्ड प्राईम पोझिशन कार्बन हे दोन कार्बन महत्वाचे आहेत. कशामध्ये? एका न्यूक्लियोटाइडला दुसऱ्या न्यूक्लियोटाइड सोबत जोडण्यासाठी, बरोबर. गोष्ट कळतीये? आता बघा, आता
असंच एक स्ट्रक्चर मी पुन्हा काढतोय बघा. कोणतं? न्यूक्लियोटाइडच. हे शुगर असेल सपोज, राईट. ओके ना, याच्या बाजूला इथे CH2OP, बरोबर. हा सुद्धा काय एक न्यूक्लियोटाइड आहे. हा सुद्धा काय एक न्यूक्लियोटाइड आहे, बरोबर. राईट. आता दोन न्यूक्लियोटाइड एकमेकांच्या जवळ आलेले आहेत, बट यांच्यामध्ये अजूनही कोणता बॉन्ड झालेला नाही. समजतंय? राईट. ओके. अगोदरच्या बॉन्डची नाव आपल्याला माहिती आहेत का? हा बॉन्ड कोणता आहे? फॉस्फो ईस्टर बॉन्ड. बरोबर. राईट. ओके. हा बॉन्ड कोणता आहे? एन ग्लायकोसिडिक बॉन्ड. बरोबर. राईट. म्हणजे एका न्यूक्लियोटाइड मध्ये मिनिमम हे दोन बॉन्ड प्रेझेंट असतील. आता दोन न्यूक्लियोटाइडला जोडायचं आहे. दोन न्यूक्लियोटाइडला काय करायचं आहे? जोडायचं आहे. फॉस्फेटच्या वर आपल्याला एक OH बघायला भेटतो, आणि आपल्याला ही पण गोष्ट माहिती आहे की 3 प्राईम पोझिशनच्या कार्बनवर सुद्धा आपल्याला काय बघायला भेटतो? OH बघायला भेटतो. गोष्ट कळतीये? समजतंय? राईट. ओके. आता इथे एक बॉन्डिंग तयार होणार आहे. दॅट इज इथून एक वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडणार आहे, जो की असा. राईट. ओके. जो की वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडून इथे काय होईल? एक ईस्टर बॉन्ड अजून बनेल. बघा, पहिला ईस्टर बॉन्ड कशामध्ये होतोय? फॉस्फेट आणि 5th प्राईम कार्बन मध्ये. राईट. ओके. दुसरा फॉस्फेट बॉन्ड कशामध्ये होतोय? हा फॉस्फेट आणि 3rd प्राईम कार्बनवर प्रेझेंट असलेल्या हायड्रॉक्सिल ग्रुपमध्ये. समजतंय? गोष्ट कळतीये? अशा प्रकारे एक न्यूक्लियोटाइड दुसऱ्या न्यूक्लियोटाइडला बॉन्ड करतो, कनेक्ट करतो विथ द हेल्प ऑफ इथे एक फॉस्फोइस्टर बॉन्ड, इथे एक फॉस्फोइस्टर बॉन्ड, दोन फॉस्फोइस्टर बॉन्ड, म्हणून आपण याला म्हणणार फॉस्फो डाय ईस्टर बॉन्ड. गोष्ट कळतीये? राईट. ओके. काय म्हणणार याला आपण? फॉस्फो डाय ईस्टर बॉन्ड. इथपर्यंत काय डाऊट आहे? राईट. ओके. ना आता ज्यावेळेस आपण हे दोन न्यूक्लियोटाइड इथे काय होतोय बेसिकली कनेक्ट करताना बघतोय. राईट. ओके. पहिला जो न्यूक्लियोटाइड आहे त्याचा 5th प्राईम पोझिशन वरचा जो कार्बन आहे हा कसा आहे? फ्री आहे. वेर एज लास्ट जो न्यूक्लियोटाइड आहे याच्या 3 प्राईम पोझिशन वरचा OH ग्रुप कसा आहे? फ्री आहे. समजतंय? गोष्ट कळतीये? आता बघा, हा एक न्यूक्लियोटाइड जोडला, पहिल्या न्यूक्लियोटाइड सोबत दुसऱ्या न्यूक्लियोटाइड जोडला, ऑब्व्हियसली दोन न्यूक्लियोटाइड जोडले म्हणून काय झाली? ही डायन्यूक्लियोटाइड कंडिशन झाली. राईट. याच्यानंतर होऊ शकतं की तिसरा न्यूक्लियोटाइड जोडल, काय होईल ते? ट्रायन्यूक्लियोटाइड. राईट. टेट्रा, पेंटा, हेक्सा, हेप्टा, ऑक्टा, अल्टिमेटली पॉलीन्यूक्लियोटाइड. शेवटी काय होईल? है ना, बेसिकली खूप सारे न्यूक्लियोटाइड जुडतायत. राईट. ओके. आणि खूप सारे न्यूक्लियोटाइड जुडल्याच्या नंतर आपल्याला काय बघायला भेटतंय? पॉलीन्यूक्लियोटाइड कंडिशन बघायला भेटते. आणि आपण अगोदरच म्हटलं होतं की न्यूक्लिक ऍसिड्स काय असतात? पॉलिमर्स असतात. कशाचे? न्यूक्लियोटाइड्स. गोष्ट कळतीये? समजतंय? काय डाऊट आहे? ओके. सो इथपर्यंत काही डाऊट नसावा, बरोबर. राईट. ओके. आता मला जर एक स्ट्रक्चर काढायचं आहे कशाचं? पॉलीन्यूक्लियोटाइड चेनचं. मला जर एक ओव्हरऑल आहे ना स्ट्रक्चर काढायचं आहे कशाचं? पॉलीन्यूक्लियोटाइड चेनचं. तर मी एक असं स्ट्रक्चर काढू शकतो बघा. ओके.
मी एक असं स्ट्रक्चर काढू शकतो जेणेकरून आपल्याला एक आयडिया येईल की पॉलिन्यूक्लियोटाइड चेन कशी आहे. ओके ना, बघा जस्ट इमॅजिन करा की हा जो सर्कल मी काढतोय किंवा हा जो डॉट मी काढतोय दॅट इज नथिंग बट शुगर. दॅट इज नथिंग बट व्हॉट? शुगर. राईट. ओके ना, शुगरच्या एका साइडला मला काय बघायला भेटल? फॉस्फेट. बरोबर. ओके, शुगरच्या एका साइडला मला काय बघायला भेटल? फॉस्फेट. बरोबर. राईट. ओके, शुगरच्या दुसऱ्या साइडला मला काय बघायला भेटल? नायट्रोजन बेस. सपोज कोणता आहे? ॲडेनिन आहे. राईट. ओके ना, याच्या खाली दुसरा न्यूक्लियोटाइड, सॉरी याच्या खाली दुसरी शुगर. राईट. ओके ना, या शुगर सोबत पुन्हा काय जॉईन असेल? फॉस्फेट. काय जॉईन असेल? फॉस्फेट. आणि नेक्स्ट न्यूक्लियोटाइड that is suppose thymine, just in case we are drawing what? A DNA. Right. Okay, now आता बघा हा फॉस्फेट जो आहे या पहिल्या कार्बनच्या थर्ड कार्बन सोबत काय करतोय? बॉन्ड फॉर्म करतोय. बरोबर. राईट. ओके, याच्या खाली पुन्हा मी काय करणार? तिसरा न्यूक्लियोटाइड. राईट. ओके, याच्यासोबत अजून एक नायट्रोजन बेस, सपोज जी है ना, आणि याच्यासोबत पुन्हा काय? फॉस्फेट. आणि हा फॉस्फेट पुन्हा या कार्बनच्या या शुगरच्या थर्ड कार्बन सोबत काय करल? बॉन्ड फॉर्म करल. राईट. ओके, आता या सगळ्या गोष्टींमध्ये कॉमन काय आहे? कॉमन जर बघायला गेलं तर फॉस्फेट आणि शुगर हे सगळे काय आहेत? कॉमन आहेत. राईट. काय आहेत? फॉस्फेट आणि शुगर काय आहे? कॉमन आहे. राईट. मग फॉस्फेट आणि शुगरला आपण न्यूक्लियोटाइडचं काय म्हणू शकतो? बॅकबोन. काय म्हणू शकतो? न्यूक्लियोटाइडचं बॅकबोन. राईट. ओके, आता याला जर मला अजून मॉडिफाय करायचं आहे तर बॅकबोन फक्त मी एका सिंगल लाईननी दाखवू शकतो. एका सिंगल लाईननी दाखवू शकतो. इथपर्यंत काय डाऊट आहे? राईट. ओके, आता ही सिंगल लाईन काय इंडिकेट करते? शुगर आणि फॉस्फेट, शुगर फॉस्फेट, शुगर फॉस्फेट. वेर ॲज आतल्या बाजूला मला काय बघायला भेटेल? ॲडेनिन. राईट. नंतर थायमिन, नंतर सपोज ग्वानिन, नंतर सायटोसिन. गोष्ट कळतीये? समजते? याला जर मी कंटिन्यू केलं, सपोज अजून पुन्हा जर मी इथे काय घेऊन आलो? ॲडेनिन जर घेऊन आलो तर मला काय बघायला भेटतंय? बघा, पहिला जो कार्बन होता किंवा पहिला जो न्यूक्लियोटाइड होता त्याचा पाचवा कार्बन कसा असणार आहे? फ्री. कसा असणार आहे? फ्री. कारण की कोणताही बॉन्ड त्याच्यासोबत झालेला नाही. म्हणून सगळ्यात वरचा जो आहे या एंडला मी म्हणू शकतो काय? 5 प्राइम एंड. काय म्हणू शकतो? 5 प्राइम एंड. 5 प्राइम एंड का म्हणू शकतो? कारण की पहिल्या न्यूक्लियोटाइडचा जो 5 प्राइम पोझिशन वरचा कार्बन जो आहे याचा बॉन्ड कोणासोबतही झालेला नाही. म्हणून मी या एंडला काय म्हणणार? 5 प्राइम फ्री एंड. वेर ॲज जो शेवटचा न्यूक्लियोटाइड आहे त्याचा 5 प्राइम एंड जो आहे तो त्याच्या अगोदरच्या न्यूक्लियोटाइड सोबत बॉन्ड झालेला आहे. बट शेवटच्या न्यूक्लियोटाइडचा जो 3 प्राइम एंड पोझिशन वरचा जो OH ग्रुप आहे तो कसा आहे? फ्री. कसा आहे? फ्री. म्हणून याचं काय लिहिणार मी? इथे शेवटी काय लिहिणार? 3 प्राइम. गोष्ट कळतीये? समजतंय? काय डाऊट येतपर्यंत? म्हणजे एक सिक्वेन्स जर मी न्यूक्लियोटाइडची काढली, एक बॉन्डिंग किंवा एक काय म्हणतो एक पॉलिमर जर काढला तर एका पॉलिमर मध्ये 2 एंड येतील. एक कोणता येईल? 5 प्राइम एंड येईल
दुसरा कोणता येईल? 3 प्राइम एंड येईल. गोष्ट कळतीये? समजतंय? काय डाऊट आहे? राईट. ओके. ना आता हा जो डीएनए आहे किंवा ही जी पॉलिन्यूक्लियोटाइड चेन आहे ही बिलॉंग करते कशाला? डीएनए ला. कशाला बिलॉंग करते? डीएनए ला. ऑफकोर्स, कारण की आपण कोणते कोणते न्यूक्लियोटाइड लिहितो इथे? ऍडेनिन लिहिलाय है ना, थायमिन लिहिलाय. आता थायमिन आपल्याला माहितीये कशाचा पार्ट असेल? डीएनएचा पार्ट असेल. जर आरएनए असता तर युरासिल प्रेझेंट असतं. बरोबर? काय डाऊट आहे? आता मला सांगा, हा डीएनए मॉलिक्यूल कसा आहे? सिंगल स्टँडर्ड आहे का डबल स्टँडर्ड आहे? कारण की डीएनएच्या पॉलिन्यूक्लियोटाइड चेन किती आहे? एकच आहे. म्हणून याला मी काय लिहू शकतो? सिंगल स्ट्रँडेड डीएनए. एकच स्ट्रँड आहे, एकच स्ट्रँड आहे, म्हणून याला मी काय म्हणणार? सिंगल स्ट्रँडेड डीएनए. बट जनरली ज्यावेळेस आपण डीएनएचं स्ट्रक्चर बघतो त्यावेळेस आपल्याला असं माहित होतं की डीएनए कधीच कसा नसतो? सिंगल स्ट्रँडेड नसतो, तर डीएनए कसा असतो? डबल स्ट्रँडेड असतो. डीएनए कसा असतो? डबल स्ट्रँडेड असतो. आणि डीएनएचे जे दोन स्ट्रँड असतात ते एकमेकांना कसे असतात? अँटी पॅरलल असतात. कसे असतात? अँटी पॅरलल असतात. आता अँटी पॅरललचा अर्थ काय होतो सांगता येईल का? अँटी पॅरललचा अर्थ काय होतो? जे पॅरलल नाहीयेत है ना. राईट. ओके. जर मी अशा दोन रेज काढतोय, राईट. ओके. दिस आर व्हॉट? पॅरलल टू इच अदर. एकाच दिशेने जात आहेत. राईट. ओके. अँटी पॅरलल कशाला म्हणणार? एक एरो असा जातोय, दुसरा एरो. राईट. ओके. नाव आता इथे मी अँटी पॅरलल कसं दाखवणार आहे बघा. 5 प्राइम टू 3 प्राइम हा एक डायरेक्शन. राईट. आता मी हीच डायरेक्शन का कन्सिडर करतोय? हीच डायरेक्शन का कन्सिडर करतोय? कारण की असा कोणताही एन्झाईम नाहीये जो 5th प्राइम पोझिशनला काय करल? एखादा न्यूक्लियोटाइड काय करल? अटॅच करल. राईट. ओके. सगळे एन्झाईम्स जे आहेत हे नेक्स्ट प्रिसिडिंग जो न्यूक्लियोटाइड आहे हा कुठे ऍड करतील? 3 प्राइम पोझिशनला काय करतील? ऍड करतील. राईट. ओके. म्हणून इथनं सुरुवात आहे. दिस इज द स्टार्टिंग पॉइंट. राईट. ओके. दिस इज द एंडिंग पॉइंट. या ठिकाणी काय होऊ शकतं? अजून एखादा न्यूक्लियोटाइड जर आला तर हा इथे जॉईन होईल का इथे जॉईन होईल? खाली 3 प्राइम एंडला काय होऊ शकतं? एक नवीन येणारा न्यूक्लियोटाइड काय केलं जाऊ शकतो? जॉईन केला जाऊ शकतो. 5 प्राइम एंडला जॉईनिंग होऊ शकत नाही. समजतंय? राईट. ओके. ऍटलिस्ट इन व्हॉट? लिनियर डीएनए. ऍटलिस्ट इन व्हॉट? लिनियर डीएनए. जर डीएनए सर्क्युलर असेल तर हाच एंड पुढे जाऊन कशाला जॉईन होतो? पहिल्या न्यूक्लियोटाइडला. गोष्ट कळतीये? समजतंय? गोष्ट आता बघा, मला हे सांगायचंय तुम्हाला की डीएनए कसा आहे किंवा डीएनएचे जे दोन स्टँड आहेत हे एकमेकांचे कसे आहेत? अँटी पॅरलल आहेत. बघूयात मग अँटी पॅरलल कसे. राईट. ओके. आठवतंय का मी अशी डायग्राम काढली होती काहीतरी? ही डायग्राम आठवतीये? राईट. ओके. अशीच काहीतरी डायग्राम काढली होती मी. राईट. ओके. नाव हा बघा आपला 5 प्राइम कार्बन आहे. पहिल्या न्यूक्लियोटाइडचा 5 प्राइम कार्बन कसा आहे? फ्री आहे.
आणि शेवटच्या न्यूक्लियोटाइडचा 3 प्राईम ओएच ग्रुप कसा आहे, फ्री आहे. तर या स्ट्रँडची डायरेक्शन कशी झाली, बरोबर. आता मला दुसरा स्टँड करायचा, काढूयात मग दुसरा स्टँड. डायग्राम मध्ये थोडस ना, हा कॉपी करून उलट करू. बर, बघू प्रयत्न करून आपण. हा असं असं का, येस. हो, मग नाव रब करू ना आपण, राईट. गुड गुड, थँक्यू बेटा. ओके ना, याची डायरेक्शन कशी असेल, कुठं करायचं का, बस का. ओके, इथपर्यंत काय डाऊट आहे. बघा काय काय होतं इथे, फक्त पॉइंट असा आहे की इथे जो फर्स्ट प्राईम वाला कार्बन होता किंवा फर्स्ट न्यूक्लियोटाइड होता, त्याचा 5th प्राईम कार्बन कसा होता, फ्री होता, राईट. ओके, या केसमध्ये तो 5th प्राईम कार्बन जो आहे तो कुठे आहे, इथे. समजतंय, गोष्ट कळतीये, राईट. ओके, ऑब्विसली आपले जे काय असतील बेस पेअरिंग असेल ती वेगळी असेल. आता मला सांगा, ग्वानिन कोणासोबत पेअर करेल, ग्वानिन कोणासोबत पेअर करेल इन केस ऑफ डीएनए, जी पेअर्स विथ सी. बरोबर, गोष्ट कळतीये. नेक्स्ट, थायमिन पेअर्स विथ, समजतंय, राईट. नेक्स्ट, ऍडेनिन पेअर्स विथ, समजतंय. बघा आता हा एक स्टँड आहे आणि हा एक स्टँड आहे, राईट. ओके, हे दोन्ही स्टँड एकमेकांचे कसे आहेत, अँटी पॅरलल आहेत, राईट. आणि या दोन्ही स्टँडच्या मध्ये ऑब्विसली जर न्यूक्लियोटाइड चेन बनवतोय आपण, तर याच्यामध्ये फॉस्फोडायस्टर बॉन्ड आहे, राईट. बट दोन स्टँड्सला जर जॉईन करायचं आहे, दोन स्टँडला जर काय करायचं आहे, एकमेकांसोबत काय करायचं आहे, कनेक्ट करायचं आहे, तर त्या ठिकाणी हे जे बॉन्ड्स असतील ते कोणते असतील, हायड्रोजन बॉन्ड्स असतील. कोणते बॉन्ड्स असतील, हायड्रोजन बॉन्ड्स असतील. गोष्ट कळतीये, समजतंय, राईट. बघा इथे 5th प्राईम पोझिशन ही होती, 3 प्राईम पोझिशन ही होती, राईट. ओके, म्हणजे याची डायरेक्शन कशी होती, 5' टू 3', बरोबर, राईट. ओके, ना जर मी ह्या डीएनए मॉलिक्युलची गोष्ट केली तर 5' इथे आणि वर काय आहे, 3'. गोष्ट कळतीये. अशा प्रकारे हे दोन जे न्यूक्लियोटाइडचे काय असतील, स्टँड असतील, हे एकमेकांचे कसे आहेत, अँटी पॅरलल आहेत. कसे आहेत, अँटी पॅरलल आहेत. ओके, इथपर्यंत काय डाऊट. ओके, नोट डाऊन करायचंय, करून घ्या.
ओके. सो नेक्स्ट पॉइंट आपल्याला जो बघायचा आहे तो बघायचा आहे डीएनएच्या हिस्ट्रीशी रिलेटेड. राईट. ओके. आपल्याला ही गोष्ट तर माहिती आहे की फेडरिच मिशर, कोण? फेडरिच मिशर हा एक व्यक्ती होता. त्या व्यक्तीने काय केलं होतं? त्या व्यक्तीने बेसिकली न्यूक्लियसच्या आतमध्ये काहीतरी कंपाऊंड बघितले, ते केमिकल कंपाऊंड बघितले होते. राईट. ओके. त्यांनी हे कधी केलं होतं बघा, इन 1869. इन 1869. ओके. 1869 मध्ये कोण? फेडरिच मिशर. फेडरिच मिशर. राईट. ओके. यांनी काय शोधून काढलं होतं? न्यूक्लियसच्या आतमध्ये काहीतरी केमिकल सबस्टन्स आहे आणि या केमिकल सबस्टन्सला त्यांनी काय म्हटलं होतं? न्यूक्लिइन. काय म्हटलं होतं? न्यूक्लिइन. राईट. कालांतराने या न्यूक्लिइनला आपण काय म्हटलं? बेसिकली त्याचं केमिकल कंपोजिशन आपल्याला माहित पडलं आणि केमिकल कंपोजिशन माहित पडल्यानंतर आपण त्याला काय म्हटलं? न्यूक्लिक ऍसिड. काय म्हटलं? न्यूक्लिक ऍसिड. राईट. ओके. हे कधी झालं होतं? 1869 मध्ये. राईट. ओके. बट त्याच्या जवळपास 100 वर्षांच्या नंतर आपल्याला ऍक्च्युली डीएनए किंवा न्यूक्लिक ऍसिड कसे असतात, त्यांचं स्ट्रक्चर कसं असतं हे आपल्याला माहित पडलं. गोष्ट कळतीये? समजतंय? राईट. ओके. यांच्या नंतर ज्या शास्त्रज्ञांचं नाव आपल्या बुक मध्ये दिलेलं आहे दॅट इज विल्किन्स अँड फ्रँकलिन. काय नाव आहे? विल्किन्स अँड फ्रँकलिन. राईट. ओके. यांनी काय केलं होतं? आता बघा, त्यावेळेस ना बेसिकली आपण काय करतो माहिती का, एखादी नवीन गोष्ट जर विज्ञानाच्या दृष्टिकोनातून जर बनली असेल ना तर त्याचं ऍप्लिकेशन आपण वेगवेगळ्या ठिकाणी करायला बघतो. राईट. ओके. जसं इलेक्ट्रिसिटी असेल तर इलेक्ट्रिसिटी ज्यावेळेस इजाद झाली होती त्यावेळेस त्याचा वापर आपण वेगवेगळ्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. राईट. ओके. त्याच्यानंतर जसे जसे आपल्याला वेगवेगळे रेज वगैरे बघायला भेटले त्यावेळेस आपण काय केलं? त्या रेजचा सुद्धा काय केला? खूप वेगवेगळ्या ठिकाणी काय केला? वापर केला. राईट. ओके. तसंच विल्किन्स आणि फ्रँकलिन्स कडे काय होतं? एक टेक्नॉलॉजी होती दॅट इज नथिंग बट एक्सरे. कोणती टेक्नॉलॉजी होती? एक्सरे. मग त्यांनी काय केलं? हे जे एक्सरे आहेत हा एक्सरे डीएनए मॉलिक्युलवर काय केला? बेसिकली टाकून बघितला है ना. एक्सरेज वेर बंबार्डेड ऑन डीएनए मॉलिक्युल. राईट. तर यांच्या एक्सपेरिमेंटचं नाव काय होतं? एक्स-रे क्रिस्टॅलोग्राफी. राईट. ओके. यांनी ही एक्सपेरिमेंट केली की डीएनए मॉलिक्युल काय केला? बेसिकली एक्सरे काय केले? बंबार्ड केले. राईट. ओके. या एक्सरे क्रिस्टलोग्राफी वरनं यांना काय भेटले? डीएनए चे काही भेटले इमेजेस. काय भेटले? इमेजेस. है ना. डीएनएचं स्ट्रक्चर कसं असावं याचा एक काय आला? बेसिकली इमेज त्यांच्याकडे आली. राईट. नेक्स्ट दुसरा एक व्यक्ती होता त्याचं नाव होतं चार्गॉफ. काय नाव होतं? चार्गॉफ. राईट. आता हा चार्गॉफ नावाचा जो व्यक्ती होता त्याचा डीएनए कडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता तो वेगळा होता. बघा, यांचा दृष्टिकोन होता फिजिकल प्रॉपर्टीज. राईट. ओके. चार्गॉफचा जो बेसिकली डीएनए कडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता तो होता केमिकल. तो काय होता? केमिकल. राईट. ओके. म्हणजे रासायनिक दृष्टिकोनातून काय केलं? चार्गॉफने डीएनए कडे बघितलं आणि त्यांनी असं बघितलं की ज्या वेळेस तो डबल स्ट्रँडेड डीएनए स्टडी करत होता. काय स्टडी करत होता? डबल स्ट्रँडेड डीएनए ज्यावेळेस तो काय करत होता? स्टडी करत होता. त्याला असं आढळून आलं की नंबर ऑफ प्युरिन्स इज ऑलवेज इक्वल टू नंबर ऑफ पायरिमिडिन्स. काय लक्षात आलं त्याला? की एका डबल स्ट्रँडेड डीएनए मॉलिक्युल मध्ये नंबर ऑफ प्युरिन्स, सपोज एखाद्या डीएनए मॉलिक्युल मध्ये 100 प्युरिन्स आहेत. किती प्युरिन्स आहेत? 100 प्युरिन्स आहेत. तर त्या डीएनए मॉलिक्युल मध्ये पिरिमिडिन्स किती असतील? 100. हे कोणाच्या नजरेस पडलं? चार्गॉफच्या नजरेस पडलं. राईट. ओके. नंबर ऑफ प्युरिन्स विल ऑलवेज बी इक्वल टू नंबर ऑफ पायरिमिडिन्स किंवा पिरिमिडिन्स.
गोष्ट कळतीये? मग यांनी काय केलं, एक नियम दिला ज्याला आपण काय म्हणतो, चारगॉफ्स रूल. काय म्हणतो, चारगॉफ्स रूल. ओके, चारगॉफ्स रूल्स काय लिहिला बघा, ए प्लस जी, ए प्लस जी म्हणजे ऍडेनिन प्लस ग्वानिन, दोन्ही पण काय आहेत, प्युरिन्स, अपॉन सी प्लस टी दॅट इज सायटोसिन प्लस थायमिन, हे दोन्ही पण काय आहेत, पायरिमिडिन. यांचा रेशो नेहमी कसा असणार आहे, 1. समजतंय, राईट? ओके, बघा झालंय काय, फेड्रिक मिशरने न्यूक्लिन शोधून काढलं, न्यूक्लियसच्या आतमध्ये काही केमिकल कंपाऊंड, राईट? ओके, कालांतराने त्याचं नामकरण काय झालं, न्यूक्लिक ऍसिड्स, कारण की त्याची केमिकल प्रॉपर्टी कशी होती, ऍसिडिक. नेक्स्ट दुसरं, त्याच्यानंतर कोण आलं, आता बरेचसे इव्हेंट झाले असतात बट मेजर इव्हेंट्स इथे बोललेले आहेत, दॅट इज विल्किन्स आणि फ्रँकलिन. यांनी काय केलं, डीएनए मॉलिक्युलवर काय केला, एक्सरे टाकला आणि त्याला काय भेटले, काही इमेजेस भेटले, राईट? त्याच्यानंतर एक दुसरा शास्त्रज्ञ होता, दॅट इज चारगॉफ. चारगॉफनी काय केलं, डबल स्टँडर्ड डीएनएचा अभ्यास करत असताना त्याला असं दिसलं की डबल स्टँडर्ड डीएनए मध्ये नंबर ऑफ प्युरिन्स आणि नंबर ऑफ पिरिमिडिन्स नेहमी कशा असतील, सेम असतील. याच्यावरनं त्यांनी काय दिला, चारगॉफचा नियम दिला. समजतंय, गोष्ट कळतीये? आता या सगळ्या इन्फॉर्मेशनला कलेक्ट करून, या सगळ्या इन्फॉर्मेशनला कलेक्ट करून नेक्स्ट खूप महत्वाची जोडी, दॅट इज वॉटसन अँड क्रिक. सगळ्या इन्फॉर्मेशनला काय केलं, जमा केलं आणि वॉटसन आणि क्रिक या दोघांनी काय केलं, 1953 मध्ये 1953 मध्ये gave the double helical structure of DNA molecule. राईट? ओके, यांनी काय केलं, चारगॉफचे नियम, एक्सरे क्रिस्टोग्राफीचे इमेजेस, राईट? ओके, बाकीच्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला आणि अल्टिमेटली यांनी काय केलं, 1953 साली यांनी डबल हेलिक्स, जो की आपण डीएनए चे 2 स्ट्रँड बघतो ना नेहमी, कोणत्याही एखादा जर डीएनए आपण म्हटलं तर आपल्या डोक्यामध्ये ना अशा बेसिकली 2 स्ट्रँड दिसतात आणि हे एकमेकांचे काय आहेत, असे हेलिकली लॉक्ड आहेत, राईट? ओके, हे जे स्ट्रक्चर आपण नेहमी वेगवेगळ्या ठिकाणी बघतो, हे कोणी दिलं होतं, वॉटसन आणि क्रिक यांनी दिलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या प्रूफ केल्या होत्या. जसं की चारगॉफचा नियम सुद्धा त्यांनी काय केला होता, तिथे प्रूफ केला होता, राईट? ओके, अशा प्रकारे आपल्याला डीएनएचं जे स्ट्रक्चर आहे ते बघायला भेटतं. समजतंय? ओके, चल.